नमस्कार. मी विश्वास उडगी. गेले संपूर्ण 7-8 महिने पेट्रोलमध्ये इथेनॉल 10% मिसळून किंवा 20% मिसळून इंधन बचत करणं, लोकांच्या पैशाची बचत करणं असं सांगत भारतीय जनता पार्टीचे नेते, ते पेट्रोल मिनिस्टर हरदीप पुरी असतील किंवा नितीन गडकरी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व धोरण असतील, हे सातत्याने नवीन व्यवसायाकडे, नवीन कमाईकडे कसं बघतात हे दिसतंय. पण हे करताना ते सांगतात एक आणि होतंय भलतंच. या देशामध्ये मोटरसायकल्स यांची संख्या किती आहे? या देशामध्ये चारचाकी कार किती आहेत? म्हणजे जे एक व्यक्ती म्हणून चारचाकी वाहन आणि मोटर बायसिकल वापरणारे यांची संख्या या देशात किती आहे? याचा जर अंदाज घेतला तर जवळ-जवळ 60 कोटी वाहनं आहेत. आणि ही वाहनं आज जेव्हा इथेनॉल 20% मिश्रित पेट्रोल वापरलं, तर सगळ्या पेट्रोल पंपावरती लिहिलेलं आहेत. त्याचे धोके पण आहेत आणि फायदे पण आहेत. आणि सांगण्यात येते की ते स्वस्तात आहे. वास्तविक हे वापरून तुमच्या मोटरसायकल्स बिघडतायत. लोकांना ते रिपेअर करायला द्यावं लागतं. इंजिन बिघडतं आणि मग अशी शेकडो नव्हे हजारो उदाहरणं आहेत. त्यांना आपल्या मोटरसायकली किंवा स्कूटर्स हे विकून टाकायला लागतात. कारण या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनच खराब होतं. याच्याविषयी कोणी बोलत नाहीये. चारचाकी गाड्यांविषयी, कारविषयी, मग ते कुठल्याही कार असेल, मारुती सुझुकी असेल पासून ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती अनेक कंपन्या भारतामध्ये आपल्या मोठमोठे शोरूम उघडून आहेत आणि त्यांची विक्री मोठी आहे. म्हणजे सुझुकीचा शेअर जर आज 60% असेल एकूण ऑटो मार्केटमध्ये, तर प्रत्येकाचे मोठमोठे जे प्लेयर्स आहे, अगदी किया सुद्धा आहे. त्या सगळ्यांनी मिळून निर्माण केलेल्या कारमध्ये आता धोका काय आहे, की हे 20% किंवा 10% इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरल्यानंतर ते आता 110, 111, 112 या दराने 1 लिटर असं मिळतं. आणि चांगलं पेट्रोल घेतलं, शुद्ध पेट्रोल, तर ते ₹170 दराने मिळतं. हे करून सुद्धा युद्धजन्य काळामध्ये इराणवरती युद्ध लादलं अमेरिकेने आणि इस्रायलने. आणि आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी एक दिवस युद्ध सुरू व्हायच्या आधी नेत्यानाबरोबर त्या नेसेटमध्ये जाऊन त्यांनी तिथे कुठला तरी अवॉर्ड घेतला. त्याचं कौतुक. पण त्या युद्धामध्ये या देशाचे पंतप्रधान त्या निर्णय प्रक्रियेत सामील नाहीत, असं लोकांना वाटत तर नाही. लोकांना माहिती आहे की इस्रायलच्या मोसादने या देशात का हैदोस घातलेला आहे, हे कळतं लोकांना आता. आणि या ठिकाणी इथेनॉल आणि पेट्रोल याच्यामध्ये लोकांच्या हातातल्या मौल्यवान मोटरसायकल्स, ज्याची किंमत आज सगळ्यांना माहिती आहे, काही लाखांमध्ये असते. आणि चारचाकी जर असल्या तर होय, 7 लाखापासून ते अगदी 40 लाखापर्यंतच्या कार. इथलं इम्पोर्टेड इथेनॉल आणि इथलं पेट्रोल तेही इम्पोर्टेड, म्हणजे आयात खर्च कमी करता येईल. आणि हे वापरून जर सगळी वाहनं बिघडणार असतील, तर लोक आपली वाहनं रस्त्यावरती आणतील का? आणि जुनी वाहनं ही तर बर्बाद होतीलच, पण नवीन वाहनं पण बर्बाद होतील. पण नवीन वाहनाची निर्मिती पण होणार नाही. असा हा प्रचंड एक स्कॅम नितीन गडकरींचं खातं. त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की मुंबई हायकोर्टात त्यांनी स्वतःचा बचाव केला. हरदीप पुरीचं हे धोरण आहे असं त्यांचं म्हणणं. मग हरदीप पुरी पेट्रोलियम मंत्री आहेत. हे सगळे भारतीय जनता पक्षाच्या एनडीएच्या गव्हर्नमेंटमध्ये मोदी सरकारचे मंत्री आहेत. हरदीप पुरींचं जागतिक कर्तृत्व आपल्याला माहिती आहे. एप्स्टाईन फाईल मधली त्यांची नावं आपल्याला माहिती आहेत पंतप्रधानांसकट सगळ्यांची. आता त्यांची ती काय जी नाचक्की होते ती तर होतेच आहे. पण या देशातल्या सगळ्या 58 ते 60 कोटी वाहनं याचा सत्यानाश करणं, या भारतीय जनता पक्षाने जे ठरवलंय आज, त्याच्यावरती 1-2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाचे जे या सरकारचे जे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर आहेत नागेश्वरन, यांनी असा सल्ला दिलाय, हे बंद करा, हे धोरण बदला आणि पेट्रोल E20 च्या ऐवजी E10 करा.
त्यातून काय होणार आहे त्यांनाच माहिती आहे. पण E10 काय किंवा E20 काय, शुद्ध पेट्रोल आपण का वापरू शकत नाही? हे इंधन आपण का वापरू शकत नाही? आणि आयात केलेलं इथेनॉल आणि या देशातलं सरप्लस असलेलं इथेनॉल याचा कुठेतरी हिशेब लावला तर या देशामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये इथेनॉल म्हणजे उसाचा बाय प्रॉडक्ट म्हणून जे इथेनॉल आलं ते तर आहेच. मग नितीन गडकरींच्या कंपन्या आहेत. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या कंपन्या आहेत. ह्या सगळ्या वादग्रस्त आहेत. जिथे ऊस होत नाही तिथे सुद्धा ऊसाचे कारखाने निघालेले आहेत. विशेष करून विदर्भामध्ये. त्या तोट्यात नाही जाणं तर काय. पण इथेनॉलचा धंदा करणं, त्यावरून लायसन्सेस मिळवणं हा प्रकार गेल्या काही वर्षात झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता इथेनॉल मिश्रित पेट्रोल याने पेट घेतलेला आहे. आणि म्हणून नितीन गडकरी सुद्धा जे खूप उत्साहाने बोलायचे तेही मागे हटलेले आहेत. हरदीप पुरी मात्र तोंडच उघडत नाहीत. कारण त्यांनी रस्त्यावरती आलेल्या 60 कोटी वाहनांचं भवितव्य संपवलेलं आहे. इथेनॉल मिश्रित वाहनं म्हणजे इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरून जी वाहनं आता येतील त्या वाहनांचं आयुष्य संपते आहे आणि त्यांचं मायलेज कमीत कमी मिळतं आहे. ही वाहन वापरणाऱ्या मोटरसायकल वापरणारे, स्कूटर वापरणारे आणि 4 चाकी वापरणारे त्यांचे सगळे ड्रायव्हर सांगतायत की इथेनॉल मिश्रित पेट्रोल हे वाहनांच्या इंजिनासाठी घातक आहे आणि आपली मौल्यवान वाहनं आता बिघडण्याच्या अवस्थेत सारख्या गॅरेजमध्ये का पाठवायला लागतात याचं कारण इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरून मग ते E10 असेल किंवा E20 असेल प्रश्न तो आहे. त्यामुळे नागेश्वरन साहेब तुम्ही ह्या सरकारला सल्ला दिलात. होय ती चपराकच आहे तुम्ही लगावलेली. पण तुमचं ऐकतोय कोण? तुमचं ऐकतोय कोण? नागेश्वरम एक इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी E20च्या ऐवजी E10 सांगितलं. पण मुळामध्ये आमच्या गाड्या, जनतेच्या गाड्या, मग त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती राबणारा माणूस असो त्याला बायसिकल किंवा स्कूटर किंवा ते मोटर बायसिकल घेऊनच संपूर्ण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यात जावं लागतं. त्याच्याशिवाय तो जाऊच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूणच वाहनांवरती परिणाम, पेट्रोल आणि इंधन आणि हे करताना ऊस निर्माण करणारे शेतकरी त्याचबरोबर ती इथेनॉलचा प्रश्न केवळ ऊसाशी संबंधित नाहीये, तर मका आणि अन्य डाळींशी पण संबंधित आहेत. इथेनॉलचं प्रोडक्शन जे शेती तज्ञ ते सांगतील, की एकूण इथेनॉलच्या आयातीनंतर आणि इथल्या प्रोडक्शन नंतर मका आणि डाळीच्या सुद्धा एकूण प्रोडक्शन आणि वितरण आणि त्याचा आयात याच्यावरती परिणाम होतोय. आणि म्हणून नागेश्वरन म्हणतायत, आता नागेश्वरम यांचं म्हणणं ऐकून E20 हून E10 येणं हे पण शक्य नाहीये. मुळात भारतीय जनतेला भारतीय 4 चाकी वापरणाऱ्यांना आणि दुचाकी वापरणाऱ्यांना शुद्ध पेट्रोल भारत सरकार देऊ शकत नाही. हीच खरी नामुष्कीची बाब आहे. आणि म्हणून या सरकारला आज या डिसेंबर अखेरपर्यंत हे गडगडेल असं जे भाकीत राहुल गांधी वर्तवतायत त्याचे अनेक मुद्दे आहेत. युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, या एकूणच भारतीय जनता पक्षाने शिक्षण व्यवस्थेत केलेलं बट्ट्याबोळ आणि म्हणून तमाम विद्यार्थी युवक हे संतप्त अवस्थेत आहे आणि झेन जी सुद्धा अत्यंत संतप्त अवस्थेत सरकारला जाब विचारते आणि धर्मेंद्र प्रधानला घरी बसवलंय त्यांनी. जनतांवरती तरुण तरुणीवरती लाठ्या चालवलेला, पेलेट गन चालवले, उत्तर कोण देणार? यामुळे या देशातलं तमाम युवा वर्ग नाराज आहे. शिक्षण व्यवस्थेबरोबर आरोग्य व्यवस्थेवरती. आणि आता जेन झीचे नेते आज सांगतात स्कूल ठीक करो, स्कूल ठीक करो. आणि PM केअर मधले 8,455 कोटी रुपये मधले 1% पण खर्च झाला नाही जनतेवरती. नरेंद्र मोदी करतात काय? स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्ली शाखेमध्ये त्यांनी 90% पैसे फिक्स डिपॉझिट ठेवून जवळजवळ 475 कोटीचं व्याज मिळवलं. अरे पण इथे पोरं प्रायमरी शिक्षण, हायस्कूल शिक्षणापासून वंचित आहेत. ना शिक्षकांच्या नेमणुका, ना त्यांना खडू आणि ना पाटी, ना
पेन्सिल, ना पुस्तकं, ना शिक्षक. शाळा बंद पडतायत. फडणवीस आणि शिंदे सरकारने या महाराष्ट्रात 12,000 शाळा बंद केल्या आणि जवळजवळ 1,25,000 शाळा या देशामध्ये सर्व राज्यांमधून मोदी सरकारने बंद केल्या. प्रायमरी शिक्षण नाही, हायस्कूल शिक्षण नाही, फक्त आंतरराष्ट्रीय पातळीवरती संस्थांनी या देशात हजारो एकर जमीन ग्रॅब करणं हे मोदी सरकार आणि शहा सरकार करतं. त्यांना जमीन अधिग्रहणाचा कायदा त्यासाठी महत्वाचा वाटतो. कारण शिक्षण व्यवस्था असेल, आरोग्य व्यवस्था असेल, याच्या खाली जमीन जी आहे ना, या जमिनीचा व्यवहार हा त्यांच्या एकूणच परसेप्शन मध्ये अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थी आणि युवक यांना शिक्षण नाही मिळालं तर चालेल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला दीडपट भाव नाही मिळाला तर चालेल, तुमच्या आमच्या पेट्रोलच्या गाड्या किंवा पेट्रोल नाही मिळालं तरी इंधन वापरा, इथेनॉल वापरा, हे सांगण्यासाठी त्यांना लाज नाहीये. त्यामुळे हे सरकार गडगडेल ते शिक्षण व्यवस्थेच्या प्रश्नावरती, आरोग्य व्यवस्थेच्या प्रश्नावरती, पीएम केअर मधला घोटाळा आणि या ठिकाणी ज्यांची वाहनं आहेत त्या इथेनॉलच्या प्रश्नावरती आज मध्यमवर्गीय यांचा जो मतदार वर्ग आहे हा सुद्धा जाब विचारतोय. माझी गाडी बिघडवणारं इथेनॉल पेट्रोल 20% बंद करा. हा प्रश्न घराघरात घुमतोय. शिक्षणाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, हॉस्पिटलचा प्रश्न. हॉस्पिटल्स नाहीत आणि हे पीएम केअर मध्ये हजारो कोटी दिसतात. न दिसलेले लाखो कोटी किती आपण बोलू ह्याच्यावरती. आत्ता E20 काय किंवा E10 काय, नागेश्वरराव तुमचं मत सुधारा. तुमचंही मत भारतातल्या नागरिकांना मंजूर नाही. इथेनॉल मिश्रित पेट्रोल चालणार नाही. लक्षात ठेवा, भारतातला नागरिक ही सत्ता उलथून लावेल. इराण मध्ये रिजिम चेंज करण्याकरता युद्ध लादलं. आता इस्रायलमध्ये रिजिम चेंज आणि खुद्द अमेरिकेत ट्रम्पचं शासन डोलतंय. भारतातलं शासन डोलणं हे या 3-4 मुद्द्यांमध्ये याच वर्षी शक्य होईल. पहा, जनतेचा रोष समजून घ्या. जनता 15 वर्षाची असेल किंवा 85 वर्षाची असेल, कुणालाही आता भारतीय जनता पक्षाचं सरकार नकोय. सावध व्हा. या वर्षाखेरीत भारतीय जनता पक्षाचा जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद. इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि शेअर करावा ही नम्र विनंती.